धावड्यात वाळू माफियांचा पर्दाफाश। परवानगीविना वाहतूक, ट्रॅक्टर ट्रॉलीसह 5.5 लाखांचा मुद्देमाल जप्त। भोकरदन तालुक्यातील धावडा परिसरात शासनाच्या डोळ्यात धुडफेक करत सुरू असलेला अवैध वाळू वाहतुकीचा मोठा पर्दाफाश झालाय। अजिंठा बुलढाणा महामार्गावरील गुरुकृपा हॉटेल जवळील पुलाच्या बाजूस परवानगी रॉयल्टी शिवाय वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी धाडसी कारवाई करत सुमारे 5,08,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। ही कारवाई दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास करण्यात आली। या प्रकरणी गुन्हा क्रमांक 3/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2)(3)(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणातील फिर्यादी गणेश किसनराव निकम वय 36 व्यवसाय नोकरी राहणार पोस्ट पारत यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मंगेश रमेश धनवई वय 23 ट्रॅक्टर चालक, अजय रवींद्र सपकाळ वय 22 ट्रॅक्टर मालक राहणार दोघेही धावडा तालुका भोकरदन हे शासनाची कोणतीही परवानगी अथवा वाळू वाहतुकीची रॉयल्टी नसताना वाळूची अवैध वाहतूक करताना रंगेहात आढळून आले। कारवाई दरम्यान पोलिसांनी 8,000 रुपये किमतीची एक ब्रॉस वाळू, 5 लाख रुपये किमतीचा स्वराज किमतीचा 744 ट्रॅक्टर विना नंबर ट्रॉलीसह असा एकूण 5,08,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या आदेशाने करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार जायभाये करत आहेत। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस हेड कॉन्स्टेबल SB जावडे यांनी पार पाडली। अवैध वाळू वाहतुकीमुळे शासनाचा महसूल बुडत असताना पारत पोलीस ठाण्याच्या या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली असून परिसरात समाधान व्यक्त होत आहे। यापुढेही अशा कारवाया सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिलाय। अब तक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण, जालना।